जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं वारं वाजत आहे. त्याच्यामुळे सध्या आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेचं तंतोतंत पालन हे प्रत्येकाने केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100% मतदान करून या लोकशाहीला बळकट करा असं मी आवाहन करतो. आणि आता विषयाकडे येतो. सध्या रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधावर विविध पद्धतीने चर्चा महाराष्ट्रभर चालू आहेत. काही लोक बाहेरून येत आहेत, त्याच्यावर वक्तव्य करत आहेत. वारंवार असं आपल्याला दिसून येते की छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे काही लोकांना खुपते आणि ते कर्तृत्व खुपल्यामुळे त्यांचा कोणीतरी गुरु आहे किंवा ते कोणाचं तरी बोट धरून मोठे झालेले आहेत किंवा त्यांच्या कर्तृत्वाला कोणाचं तरी पार्श्वभूमी आहे, पाठबळ आहे म्हणून ते एवढे मोठे झाले, हे वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे दाखवत असताना वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखल्या जातं. आता मूळ मुद्दा असा आहे की काल परवा जे कोणी आले असतील, आपल्याला त्याच्यावर काही घेणे देणे नाही, राजकीय विषयावर आपण बोलणार नाहीत कारण आचारसंहिता चालू आहे. पण मूळ मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आमच्या अस्मितेला जर कोणी धक्का लावत असेल, आमचा स्वाभिमान जर कोणी दुखत असेल, तर ते मात्र कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही. अगदी आमच्या छाताडावर गोळ्या जरी कोणी घातल्या तरी ते सहन केलं जाणार नाही, हे मात्र इथं मी स्पष्ट करू शकतो. बघा, मूळ मुद्दा असा आहे, तुम्ही वारंवार एक गोष्ट दाखवताय की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुरु आहेत ते गुरु हे रामदास स्वामी आहेत म्हणून. मला रामदास स्वामीहून काही घेणं देणं नाही. त्यांचं आध्यात्मिक कार्य काय आहे ते त्यांच्याजवळ असावं. त्यांनी काय काय कामं केली, काय काय नाही केली, त्यांनी दासबोधामध्ये काय सांगितलं, मनाच्या श्लोकात काय सांगितलं, याच्यावर मला कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाही. माझी अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे म्हणून मला त्यांच्याबद्दल बोलणं इथं महत्त्वाचं वाटतं. तुम्ही जेव्हा वारंवार सांगता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या मार्गदर्शनातून झाली, हे धादांत खोटं आहे. हे इतकं खोटं आहे म्हणजे अगदी असं सांगता येईल आपल्याला की ज्या पद्धतीने तुम्ही एक आणखी पत्राचा उल्लेख करता की छत्रपती शिवाजी महाराजांनी दासांना म्हणजे रामदासांना एक पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये असं लिहिलं की हे सगळं जे आहे स्वराज्य ते तुमच्या मी पायी म्हणजे टाकू इच्छितो किंवा काय वगैरे वगैरे वगैरे. त्याच कालावधीमध्ये व्यंकोजी राजेंना यांनी पत्र लिहिलं होतं आपल्या स्वतःच्या सावत्र भावाला आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तुमचं वयच काय आहे, तुम्ही वैराग्य का म्हणे धरता, तुम्ही तर कर्तृत्ववान असलं पाहिजे, कर्तृत्व एवढं दाखवलं पाहिजे की आपल्या वडिलांचं म्हणजे शहाजीराजांचं नाव सगळ्या याच्यामध्ये गाजलं पाहिजे. या पद्धतीने त्यांनी सांगितलं. एकीकडे आपल्या भावाला ते कर्तृत्व गाजवण्याचा उपदेश देत असताना दुसरीकडे स्वतः मात्र या रामदासांच्या पायावर आपलं स्वराज्य ठेवण्याची गोष्ट करतील का? तर करणार नाहीत. तसा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कोर्टाच्या निर्णयात, म्हणजे कोर्टानं स्वतः काय म्हटलं ते सुद्धा मी सांगणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे अशा पद्धतीचे फोटो दाखवून किंवा काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रामदासांच्या पायावर डोकं ठेवून असे काही जे फोटो दाखवले त्याच्यामध्ये खोडसाणपणा एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी करायचं, बाकी दुसरं काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा यत्किंचितही संबंध नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचे जर गुरु कोणी असतील तर ते आद्य गुरु त्यांची आई म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ होत्या. आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु जर काही म्हणत असाल तर ते संत तुकाराम महाराजांचा संदर्भ त्यांच्यासोबत येतो. वारंवार त्यांच्या भेटी झालेल्या आढळतात. आणि संत तुकाराम महाराजांनी जे काय अभंग लिहिलेत, जे अभंग त्यांनी शिवाजी महाराजांकडे पाठवले होते लिहून, त्या अभंगाचा सुद्धा उल्लेख शिवाजी महाराजांनी केलेला आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही आहे हे सगळं थोतांड आहे. यांचं वैयक्तिक कार्य काय मला याच्यावरून घेणं देणं नाही. त्यांच्याबद्दल ज्यांना कोणाला नितांत आदर असेल तो आदर कायम राहावा, आपल्याला कोणाची मन दुखवायची नाही. पण या फोटोचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काही एक संबंध नाही आणि हे कोर्टामध्ये सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. मी तुम्हाला पुराव्यासहितच दाखवणार आहे म्हणून पहिल्यांदा पुरावा पाहून घ्या. तुम्हाला दाखवतो मी पुरावे काय आहेत ते. बघा, हे इन द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बे बेंच ऍट औरंगाबाद, म्हणजे उच्च न्यायालयाचं आहे. बॉम्बे सुप्रीम कोर्ट आपलं जे उच्च न्यायालय आहे बॉम्बेचं, तिथलं औरंगाबाद खंडपीठाचं आहे. आणि क्रिमिनल ऍप्लिकेशन नंबर 995 ऑफ 2008चा नंबर 995 हे सुद्धा आहे. म्हणजे जे कोणी अंधभक्त असतील, ज्यांना अजूनही डोळसपणे इतिहास माहित नाही, ज्यांच्या डोक्यावर म्हणजे शरीरावर डोकं जरी त्यांचं असलं तरी मेंदू कोणाचा तरी गुलाम आहे, अशा गुलाम मेंदूवाल्या लोकांसाठी मी सांगतो की ही पिटिशन नंबर आहे. हे सगळं तुम्ही जाणून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला असं स्पष्टपणे दिसेल की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा एका शाळेनं तयार केला होता आणि त्या शाळेनं असं दाखवलं होतं की रामदास स्वामींच्या पाया पडताना छत्रपती शिवाजी महाराज दाखवले होते. त्याच्यावर आपल्या संभाजी ब्रिगेडचे संजीव भोर म्हणून आहेत, सध्या ते कोणत्या तरी पक्षात असतील, आपल्याला त्याच्यावर काही घेणं नाही. पण तेव्हा ते संभाजी ब्रिगेडचं काम करत होते आणि त्याच्यावर पिटिशन म्हणजे गुन्हा दाखल केला होता त्यांनी. ते गुन्हा असा होता की चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडून किंवा चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु असल्याचं दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी ते रामदासांच्या पाया पडत आहेत असा देखावा एका शाळेने निर्माण केला होता किंवा दाखवला होता रॅलीमध्ये किंवा त्या रॅलीच्या याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला ते, तर त्याच्यामध्ये तर ते सगळं चुकीचं होतं. याच्यासाठी त्यांनी एक गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा जेव्हा कोर्टामध्ये चालला तेव्हा कोर्टामध्ये चालल्यानंतर याच्यामध्ये असं निदर्शनास आलं कोर्टाच्या की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली किंवा ते एकमेकांना भेटत होते किंवा ते त्यांचे गुरु होते किंवा ते त्यांचे मार्गदर्शक होते, असा कोणत्याही प्रकारचा पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही. कुठेच इतिहासामध्ये उपलब्ध नाही. त्यांनी स्पष्ट संभाजी ब्रिगेडचे जे होते संजीव भोर यांनी लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये स्पष्टपणे तसं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ते जे आरोपी होते त्या आरोपींनी मग उच्च न्यायालयामध्ये अशी केस केली होती की बाबा हे जे काही आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा तुम्ही रद्दबातल करावा, म्हणजे रद्द करण्यात यावा. तेव्हा सुद्धा कोर्टाने स्पष्ट सांगितलं की गुन्हा रद्द होऊ शकत नाही, कारण तुम्ही जी मांडणी केली, तुम्ही जो देखावा दाखवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींचे पाया पडतानाचा, तो 100% धादांत खोटा आहे. त्याला इतिहासात कोणताही पुरावा नाही आणि त्याच्यामुळे इथल्या एका समाजाची शिवछत्रपतीवर प्रेम करणाऱ्या समस्त बहुजन समाजाची भावना दुखत आहे आणि त्याच्यामुळे हा गुन्हा रद्द होऊ शकत नाही किंवा ही केस जी आहे, ही फिर्याद जी आहे ती रद्द होऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यापैकी एक व्यक्ती जो आहे, म्हणजे त्यापैकी एक जो आरोपी आहे त्या आरोपीचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. ही केस चालू असताना मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरचं दोषारोप पत्र कमी करण्यासाठी कोर्टानं नकार दिला. म्हणजे हा किती गंभीर गुन्हा आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि हे जे कोणी आहेत आपले ते महाराज, हे कोणते महाराज, हे लंगोटवाले, हे रामदास स्वामी, तर या दोघांचा यत्किंचितही कुठेही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, ही अगदी स्पष्ट आहे. असं असताना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी, त्यांना कमी लेखण्यासाठी एक साधारण कुणब्याचं पोरग, एक किंवा मराठ्यांचं लेकरू, एक महाराष्ट्रातल्या एका सर्वसाधारण शेतकरी कष्टकरी कुटुंबातलं किंवा एका पाटलाचं पोरग स्वराज्याची निर्मिती करू शकत नाही स्वबळावर, हे बिंबवण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे, अशी माझी कळकळीनं सगळ्यांना विनंती आहे. एवढंच नाही, याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जे खरे गुरु आहेत त्यांचं मात्र कुठेही नाव घेतलं जात नाही. बघा, हे संत तुकाराम महाराज आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि यांच्या वारंवार भेटी झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. एवढंच नाही तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना काय ओळखतो की परस्त्रीला माते समान मानणारे राजे मानतो. तर ते जे आहे तो अभंग जो आहे तो छत्रपती शिवाजी राजांना अभंग कोणी लिहून दिलेला होता किंवा कोणी अभंग त्यांच्याकडे पाठवले, तर त्याचे सगळे पुरावे आहेत. संत तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले आणि ते अभंग भेट म्हणून शिवाजी महाराजांना दिले. त्याच्यातला एक अभंग असा आहे, पराविया नारी माऊली समान मानिलिया धन कायवेचे. म्हणजे परस्त्री जी आहे तिला आपण माऊलीसारखं मानलं, आपल्या आईसारखं मानलं, आपल्या मातेसारखं मानलं, तर आपलं मन किंवा म्हणजे जे मनाचं धन आहे ते आपलं कोणी चोरून नेऊ शकत नाही. किंवा त्याच अभंगातली एक शेवटची ओळ आहे ती पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्या अभंगाच्या याच्यामध्ये की परस्त्री ते म्हणता माता, परस्त्री ते म्हणता माता चित्त लाजविते चित्ता. जर आपण एकदा परस्त्रीला जर आपण माता म्हटलं, आई म्हटलं, तर आपलं चित्त म्हणजे आपलं मनच आपल्या मनाला लाजवते की आपण त्याच्यातून काही चुकीचं करू नये म्हणून. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जर कोण असतील किंवा त्यांना जर अध्यात्माबाबत किंवा ह्या सगळ्या जे आपण म्हणतो की त्यांचं चरित्राचं जे काही हे झालं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची गुरु त्यांची आईच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि त्यांचे वडील, ज्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली स्वराज्याची, जे स्वराज्याचं स्वप्न त्यांचं होतं ते त्यांनी अंगीकारलं. पण मुळात जर पाहिलं आपण आध्यात्मिकरित्या तर ते संत तुकाराम महाराज होते. पण संत तुकाराम महाराज हे सुद्धा एक बहुजन आहेत, ते सुद्धा कुणब्याचेच आहेत. आणि म्हणून मग तुकाराम महाराजांना यांच्यासोबत जोडण्यापेक्षा तुकाराम महाराजांना संपून टाकायचा आणि रामदास स्वामींना मोठं करायचं, हा जो घाट घातला जात आहे ना, हा घाट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. म्हणून परत सांगतोय की मुंबई उच्च न्यायालयाच्या बेंचनं म्हणजे औरंगाबाद खंडपीठाने याच्यावर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संत तुकाराम, आपलं संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणत्याही प्रकारचा कुठेच दुरान्वये सुद्धा संबंध आलेला स्पष्ट होऊ शकत नाही, त्याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. आणि म्हणून हा जो खोळसांडपणा चालू आहे याला महाराष्ट्रातल्या जनतेनं, शिवप्रेमींनी प्रखडपणे उत्तर दिलं पाहिजे, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजून एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आणखी तुम्हाला सांगतो की हे आहेत न्यायमूर्ती गायकवाड सर, जे 3000 रुपयामध्ये आपला इंग्रजी मीडियमचा कोर्स म्हणजे इंग्रजी बोलण्याचं शिकवतात. पण आपण त्यांना विनंती केली की आमच्याकडे गोरगरिबांची लेकरं आहेत, ती शिकतात, तुम्ही फीस कमी करा. त्यांनी फक्त 300 रुपयात हा कोर्स आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर. जर तेही पैसे नसतील तर फोन करा, आपण त्यांना त्याच्यातही आणखी विनंती करू आणि आणखी काय कमी करता येईल ते पाहू. त्याचबरोबर नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, मराठी व्याकरण असेल, विविध कोर्स जे आहेत एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध आहेत. अगदी फुकट पैशामध्ये असल्यासारखे तुम्ही फोन करायचा, 1 रुपयात बॅच घ्यायची काही अडचण नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचं
अपमान करतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतील त्यांना मात्र सडेतोड उत्तर द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.